अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांच्या उत्तरामध्ये प्रश्न क्रमांक 4. अध्यक्ष महोदय, छापल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांच्या उत्तरामध्ये माननीय मंत्री महोदयांनी उत्तर वाचलंय असं मी गृहीत धरतो, पण जे काय उत्तर आहे अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये असं काही जमिनीवर घडलेलंच नाही असं माझं म्हणणं आहे. अध्यक्ष महोदय, उत्तरामध्ये असं लिहिलंय की डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली व कृषी विभागाने संयुक्त क्षेत्रीय पाहणी केली. अध्यक्ष महोदय, अशी कधी पाहणीच झाली नाही, आणि जर झाली असेल तर कुठल्या दिवशी झाली, कोणाकोणाला घेऊन, कुठल्या टीमनी, कुठल्या तालुक्यामध्ये, कुठल्या गावामध्ये ते लोक गेले, ह्याची आम्हाला कधीतरी माहिती द्यावी अध्यक्ष महोदय. दुसरा विषय असा आहे की ही जी कृषी विद्यापीठ आहे अध्यक्ष महोदय, ही नेमकं काय संशोधन करते कोकणामध्ये आम्हाला काय कळायला मार्ग नाही. त्याचा फायदा आमच्या शेतकऱ्यांना किती होतो आम्हाला काय माहीत नाही. फंडिंगच्या नावाखाली आपण सातत्याने कृषी विद्यापीठाला पैसे देतो राज्य सरकार म्हणून, पण त्याचं रूपांतर शेतकऱ्यांच्या फायद्याचं किती होतं अजूनपर्यंत कळायला मार्ग नाही. दुसरा विषय असा आहे, एकतर आपण ही माहिती अशी चुकीची दिली आहे मंत्री महोदय. अवकाळी पाऊस आला कधी? फेब्रुवारीच्या अखेरीस. आपण कृषी अधिकाऱ्याला जे पत्र पाठवलं आयुक्तांकडे ते 27/3/2026 पाठवलं. त्याच्यानंतर परत एकदा एप्रिल महिन्यामध्ये आपण पाठवलं. अवकाळी पाऊस अध्यक्ष महोदय आलाय कधी? फेब्रुवारीच्या अखेरीस. पंचनाम्याची मागणी कधी केली डिपार्टमेंटनी? 27/3/2026. आता खाली असं लिहिलंय उत्तरामध्ये की हा अहवाल सादर करण्याची कारवाई सुरू आहे. हे साफ खोटे अध्यक्ष महोदय. मंत्री महोदय, अहवाल सादर झालेला आहे. 16/6/2026 अहवाल सादर झालेला आहे. आपण चुकीची माहिती सभागृहाला का देताय की अहवालच सादर झालेला नाही? आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून कृषी अधिकाऱ्यांनी, कृषी अधीक्षकांनी अहवाल वरती पाठवलेला आहे 16/6/2026 मध्ये. मग आपण उत्तरामध्ये असं का देताय की अहवाल झालेला नाही? आता पंचनाम्याची तुम्ही पंचनामा केलाय कधी? 27/3/2026. साहेब, 3.5 महिने लागतात पंचनाम्यासाठी. सिंधुदुर्ग जिल्हा आहे केवढा? 3 साडेतीन महिने. हे पण आत्ता का अहवाल पाठवला? आता अधिवेशन सुरू होतंय म्हणून. अधिवेशनाच्या तोंडावर तुम्ही अहवाल सादर करता आणि मंत्री महोदयांना माहिती सुद्धा नाही की अहवाल सादर झालेला आहे. अच्छा, NDRFचा आपण नॉर्म सांगितला मंत्री महोदय. NDRF मध्ये आपण पर हेक्टरी किती देणार आहेत एकदा जाहीर करा. कोकण कुठल्या निकषामध्ये येतं एकदा जाहीर करा. NDRFच्या नॉर्म मध्ये पर हेक्टरी आपण किती देणार आहोत? अच्छा, मागणी कितीची आहे? शेवटची मागणी अध्यक्ष महोदय 2006 आंबा आणि काजू उत्पादकांना किंवा शेतकऱ्यांना मदत मिळाली 2006 मध्ये. आमचा आंबा आणि काजू शेतकरी त्याच्यानंतर त्याला काहीच मिळालेलं नाही. 2006 मध्ये जेव्हा आमच्या शेतकऱ्यांना, आंबा आणि काजू शेतकऱ्यांना मदत मिळाली, आम्ही आता 2026 मध्ये तुमच्याकडे नुकसान भरपाई मागतोय. तुम्ही आम्हाला NDRFच्या नॉर्म खाली नेमकी ती पर हेक्टरी किती मदत करणार ते जाहीर करा. आणि मागणी कितीची आहे? जवळपास 50,000 ते 1,00,000 पर हेक्टरीची. NDRFचा नॉर्म काय सांगतो अध्यक्ष महोदय? 22,500. यांचं काय होणार आहे अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये? माझी विनंती आहे मंत्री महोदयांना, अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून, एक तर ही रक्कम ही 50,000 हेक्टरी किमान व्हावी, किंवा 1,00,000 हेक्टर केलं तर तुमचं अभिनंदन, अख्ख्या कोकणामध्ये तुमचं अभिनंदन करू. आणि त्या कृषी विद्यापीठाला एकदा, त्या कृषी विद्यापीठाचं काहीतरी बंदोबस्त करा अध्यक्ष महोदय. या आता ती कृषी विद्यापीठ बंद करा किंवा त्यांचं फंडिंग बंद करा. सगळे खोटे अहवाल देत आहेत ते. एकही शेतकऱ्याला त्याचा फायदा होत नाही. ती नेमकी कृषी विद्यापीठ करते काय एकदा त्याच्यावर व्हाईट पेपर काढा अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे. आणि शेवटचा मुद्दा असा, साहेब, सभागृहाला ही खोटी
इन्फॉर्मेशन येता कामा नये. ह्याच्यासाठी आपण आपल्या इंटर डिपार्टमेंटमध्ये आपल्याला जी काही कारवाई करायची ती करा, त्यांना निर्देश द्या. ही कुठली माहिती आपण सभागृहामध्ये देताय? त्यांच्यावर कारवाई आपण करणार आहात का? आणि हे जे काय आमचे पैसे आहेत हे आपण कधी देणार आहात हे एकदा जाहीर करा, आणि प्रति हेक्टरी आपण किती देणार आहात? चला मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, खरं तर निलेश राणे साहेबांनी हा जो कोकणातला जो प्रश्न आंबा काजू बागायतदार शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचा जो प्रश्न विचारला तो खरं तर अत्यंत महत्त्वाचा आहे आणि शासनाला याचं गांभीर्य आहे. अध्यक्ष महोदय, या संदर्भामध्ये या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, शिंदे साहेब असतील, सुनेत्रावहिनी पवार असतील आणि कोकण भागातले माननीय मंत्री महोदय असतील, सर्व आमदार महोदय असतील, या सर्वांची बैठक स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी ताबडतोब घेतली. आणि राणेसाहेब म्हटले त्याप्रमाणे गोष्ट खरे की या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे ह्या सर्वांना जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना कुठेतरी चांगल्या प्रकारची नुकसान भरपाई मिळावी ही त्यांची मागणी होती. आणि त्याप्रमाणे या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ताबडतोब तिथं निर्देश दिले होते की या बाबतीमध्ये लवकरात लवकर या शेतकऱ्यांना बागायतदारांना मदत मिळाली पाहिजे. आणि त्या संदर्भामध्ये आपल्या माहितीसाठी सांगतो की आज आंबा व काजू पिकात झालेल्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांना अर्ज देण्यासाठी आपण जे NDRFचा राणेसाहेब तुम्ही ही विचारला की किती मदत मिळते, तर आपल्या सर्वांना माहिती आहे की साधारणतः NDRFचा नियम हा सगळ्या राज्याला सगळ्यांना सारखा असतो आणि त्या बाबतीमध्ये साधारणतः ती 22,500 रुपये असे हेक्टरी मदत होती असते. आणि संपूर्ण आपल्या कोकणाचा जर विचार केला, सगळ्या आपण जिल्ह्याचा जर विचार केला, त्यामध्ये साधारणतः 209 कोटी रुपयाची मदत ही NDRFच्या माध्यमातून लवकरात लवकर ही आपल्या शेतकऱ्यांना दिली जाईल. यामध्ये जर आपण